IRS अधिकाऱ्याच्या मुलीला कामावरून काढलेल्या नोकराने घरात घुसून बलात्कार करून तिला ठार मारून टाकलं। पैशांच्या व्यवहारात अफरातफरी केल्यामुळे त्या अधिकाऱ्याने त्याला काढून टाकलं, परंतु त्यांनी त्याची खुन्नस धरली। IRS अधिकारी आणि त्याची बायको दोघंही जिमला जातात सकाळी, हे डोक्यात ठेवलं त्यांनी, सगळं सारांश लक्षात घेतला आणि सकाळी सकाळी मुलगी अभ्यासिकेमध्ये अभ्यास करत असताना त्याने समोरून दार ठोठावलं आणि उघड ग दीदी म्हणून हाक मारली आणि तिथं उघडल्यानंतर तिच्या डोक्यामध्ये प्रहार केला। दलिंद्राने तिचं नाकही तोडलं दाताने, तिच्यावर रेप करून तिला ओढत नेलं लॉकर जवळ आणि तिचे अंगठे चालतायत का बघितलंय तिथं, परंतु त्या लॉकरला अंगठे तिचे चालले नाहीत मृत असल्यामुळे। तोडफोड करून तिथले दागिने आणि पैसे घेऊन गेला तो। अरे जी मुलगी 10वी-12वी मध्ये टॉपर होती आणि तिला अधिकारी बनवण्याचं स्वप्न होतं त्यांचं, पण चूक काय, 10-5 रुपये कमी जातील आणि निकृष्ट दर्जाचा कामगार मिळेल। अहो मागचंच प्रकरण आहे, मुस्लिम महिलेला किचन मध्ये स्वयंपाकीन म्हणून ठेवली आणि तिने स्वतःची लघवी त्या प्रत्येक अन्नामध्ये टाकायची। काल परवा दुसरं एक प्रकरण, जिथं सर्व घर आजारी पडायचं, सारखं वारंवार आजारी पडायचं, तिथं डॉक्टरांनी चेक केलं तर काही जणांचा लिव्हर खराब झाला होता। डॉक्टरांनाही कळलं घरातले सगळेच सारखे आजारी का पडतायत, लिव्हर का खराब होतोय। त्यांनी कॅमेरा लावला, स्वयंपाकीन बाईंनी स्वतःची लघवी त्या कणिक मळतात त्या चपात्याच्या कणिक मध्ये टाकली होती आणि ती महिला चक्क मुस्लिम होती। घरातल्यांचा इतका विश्वास त्या बाईकडे की घरातल्या चाव्या सुद्धा तिच्याकडे होत्या। अहो मुकेश अंबानीच्या अंटारीच्या घरामध्ये 6च माणसं आहेत, परंतु 6चे कर्मचारी आहेत आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची पात्रता, त्याचे परीक्षा घेतली जाते तरच तो कामावर ठेवला जातो आणि भक्कळ पगार दिला जातो, कारण की त्यांच्यामुळे त्यांचं आयुष्य घडत असतंय आणि आपले नोकर आपण असे निवडतो की आपलं आयुष्य बिघडवतायत।